नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे। आज आपण बनवतोय बोंबलाचं कालवण आणि त्यात आपण टाकणार आहोत भेंडी। तर मग चला बघूया कसं आपण बनवतो कालवण ते। मंडळी, आपण आता जे आपण बोंबील आणलेले ते आता साफ करून घेऊयात आणि साफ करते माझी सिस्टर। आपण परत अलिबागला आलो आज, तर रोज कमल साफ हे करते, जेवण करते। तर आज बहीण जेवण करणार आहे। बोंबील फ्रेश आहेत ना एकदम ग? ताजे आहेत ना एकदम? कसे माझे पडतात ते बोंबील? फ्रेश आहेत करून ताजे आहेत एकदम? ते असे एकदम शाईन असेल त्याला ना तर समजायचं। आणि ते घेतले ना शिळे का ते एकदम असे चमक नसते त्याला। त्याचं आपण काय करणार आहोत? कालवण। त्याच्यात आपण भेंडी टाकून कालवण करू। भेंडी टाकून ना? ओके। कधी बोंबील पूर्ण पहिले फोडणीत नसतात टाकायचे, मग वरून सोडायचे असतात। वरून काय? पहिला मसाला, भेंडी सगळं टाकून आपण फोडणी द्यायची आणि मग वरून ते सोडायचे। ओके। आधी टाकायचे नाही बोंबील, पहिला उकळून घ्यायचं, पहिला पूर्ण उकळून घ्यायचं, नंतर सोडायचे बोंबील आणि मगच सोडायचे। मग आपण आता भेंडी घालून करतोय का? ओके, चला तर मंडळी आता आपण साफ करून घेऊया आणि पुढली रेसिपी चालू करूयात। अशा प्रकारे आता आपण एक एक करून बोंबील साफ करून घेऊया आणि कट केल्यानंतर ते पाण्यात टाकूया अशा प्रकारे। पण ही भेंडी कालवणात टाकण्यासाठी कापून घेऊ, किती पाहिजे तेवढी, जसं आपल्या घरात कोणाला आवडेल। जर जास्त माणसांना आवडत असतील तर जास्त कापून घ्या, प्रमाण जास्त वाढवायचं, कमी जास्त। म्हणजे आमची आजी आई श्रावण महिन्यामध्ये जेव्हा बोंबील नवीनच येतात त्यावेळेला त्या करायच्या। ओके। आणि ते खूप कालवण छान व्हायचं। ती चुलीवर करायची। ओके। पण आपण गॅसवर, कारण आपण चूल बरोबर पेटवत नाही। चूल पेटवत, पावसाळ्यात आता पाऊस पण चालू आहे, चूल नाही पेटवत। चालू आहे। आता कशा प्रकारे कापायचे ते दाखव। आपण 2 किंवा 3 भाग करून घ्यायचे, म्हणजे जेवढा भेंडा मोठा असेल त्या पद्धतीने, जसा मोठा असेल तसा। हे असे। ओके। पूर्ण 2 भाग नाही, म्हणजे पूर्ण थोडंसं घ्यायचं, फक्त चिरायचं त्याला। भेंडी भरण्यासाठी ज्या प्रमाणे करतो तसं। आता हा छोटा आहे, त्याला मधून चिरून घ्यायचं। बरोबर। अशा पद्धतीने आपण बाकीचे चिरून घेऊ। ओके, चला तर मंडळी आता बाकीचे आपण आता अशा पद्धतीने चिरून घेऊया आणि पुढची रेसिपी मग चालू करूया। मंडळी तुम्ही पाहू शकता आता आपली भेंडी बऱ्यापैकी आता आपण कापून घेतलेले आहेत। त्याच्या आधी आपण त्यांना स्वच्छ धुवून पण घेतलेत, कारण की नंतर धुवून उपयोग नाही काहीच, त्याच्यामुळे आधीच आपण त्याला धुवून आणि कापून घेतलेत। चला तर रेसिपी चालू करूयात। बऱ्यापैकी तेल तापलेलं आहे, त्याच्यात आपण लसूण टाकून घेऊ। लसूण आता काय लाल होईपर्यंत फ्राय करायला लागेल ना? जरा लाल होईल। लसूण बऱ्यापैकी लाल झालाय। आता आपण हे खडा मीठ, खडा मीठ आहे ना? हे खडा मीठ या अंदाजाने टाकायचं। त्यानंतर मसाला टाकायचा आपल्या अंदाजाप्रमाणे, म्हणजे जेवढं जे तिखट वाढवायचं तेवढं तिखट वाढू शकतात ना? पण बोंबलांचं कालवण असल्यामुळे मसाला थोडा कमीच ठेवायचा का मसाला? कारण बोंबील कसे तेवढे तिखटपणा शोषून घेत नाही। ओके। आता चिंचेचा घोळ करून ठेवला आहे। ओके, आधीच करून ठेवला ना आपण। आता हे टाकायचं आहे, आता कालवण टाकायचं काय? आता आपण हे फोडणीत घालू। ओके। आता आपण हे कालवण वाढवून घेऊ। आणि काही लोक चिंच खात नाहीत। चिंच खात नाही, त्याने काय करावं आता? त्यांनी कोकंब किंवा कोकंबाचा आगळ टाकायचं ना? आणि हे आता हे वाढवण्याआधी त्याच्यात आपण चिरलेली भेंडी टाकायची। ओके। तर आमच्याकडे माणसं भरपूर आहेत त्यामुळे आम्ही आज मंडळी भेंडी टाकलेली आहे। आज मंडळी जास्त आहेत।
आता हे ढवळून घेऊ आणि याच्यात चिंच टाकल्यामुळे भेंडी चिकटही होत नाही, त्याची चव ही वेगळी लागते. ओके. आणि आता कालवण आपल्याला पाहिजे तेवढं वाढवून घ्यायचं. जेवढा रस्सा जास्ती पाहिजे तेवढा तुम्ही वाढू शकतात ना. आता याला पूर्णपणे चांगला उकळ आला का मग अगदी बंद करण्याच्या टायमाला त्याच्यात बोंबील सोडायचे. ओके. मग तोपर्यंत उकळेपर्यंत त्याच्यात बोंबील टाकायचे नाही का? नाही नाही नाही, नाहीतर ते पूर्णपणे खडून जातं. मग ते एकदम फुटतात बोंबील. आता हे आपण नंतर टाकले ना मग ते अखंड राहतात, फुटत नाहीत बोंबील. चला तर मंडळी, आता थोडासा रसा जो आपण कालवण जे केले त्याला उकळ आला की मग बोंबील टाकायचे आहेत. चला तर पुढची रेसिपी तुम्हाला दाखवतो परत. आता आपलं कालवण पूर्णपणे उकळलंय. पूर्ण उकळलं ना, म्हणजे उकळ चांगला आलाय फार. आता काय करायचं? आता आपण याच्यात हे बोंबील सोडू. बोंबील सोडायचे ना. आता याला जास्त उकळायचं नाही. आता थोडंसं उकळून घेऊन मग गॅस बंद नाही, उकळ जास्त येऊन नाही द्यायचं. अगदी एक उकळ जेमतेम येऊन द्यायचं आणि गॅस बंद करायचं. तर स्लो गॅसवर ठेवायचं आपल्याला. झाकण ठेवून स्लो गॅसवर ठेवायचं. झाकण ठेवायचं आणि गॅस एकदम बारीक करायचं आणि लगेच 2 मिनिटात बंद करायचं. ते वाफेने उकळून जातं. ओके. चला तर मंडळी पाहूयात. मग मंडळी आता आपण बघू किती उकळ आलाय तो. बस, कारण जास्त उकळवून ते खडून जातात. पाहू शकता तुम्ही आता ना, हे ना जास्त फुटतील ना तर मध्ये. नाही तर ते फुटले तर काय उपयोग नाही. आता आपण गॅस बंद करू आणि झाकून ठेवू, म्हणजे तेवढी त्याला मिळते. आणि हे नक्कीच घरी करून बघा, तुम्हालाही खूप आवडेल. हे आवडेल ना सगळ्यांना. रेसिपी फार छान झाली आहे ना, सुगंध पण फार छान येते. चला तर मंडळी आता गॅस बंद करूया. काय बोलतेस बोल. आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला तर मंडळी, आजचा व्लॉग इथेच थांबूया. आणि तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली नक्कीच आम्हाला कमेंटद्वारे कळवा. आणि तुम्ही सुद्धा हे नक्की ट्राय करून बघा, फार छान होतं कालवण. आणि जर तुम्हाला आवडलं नक्की आम्हाला कमेंट करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. चला तर मग बाय.